चिन्मय अमृत यात्रा खोपोलीत भक्तिभावात संपन्न। खोपोली चिन्मय मिशनच्या 75 वर्षेपूर्ती निमित्त देशभर भ्रमण करणारी चिन्मय अमृत यात्रा 8 फेब्रुवारी 2026 रोजी खोपोलीत उत्साहात पार पडली। सकाळी पंत पाटणकर चौक येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला। भजन, हरिनाम संकीर्तन आणि टाळ मृदुंगाच्या गजरात यात्रा मोगलवाडी येथील चिन्मय मिशन आश्रमात दाखल झाली। आश्रमात स्वामी चिन्मयानंदजी यांच्या पादुका पूजन, दर्शन व सत्संगाचे आयोजन करण्यात आले। स्वामी चिन्मयानंदांची अमृतवाणी आली आपुल्या अंगणी या भावनेने वातावरण भक्तिमय झाले होते। ह.भ.प. चैतन्य महाराज खंडागळे, अशोक महाराज जाधव, काशीनाथ महाराज लबडे, भरत महाराज शिंदे, विश्वनाथ महाराज पाटील, आदिनाथ महाराज पाटील यांच्या कीर्तनाने कार्यक्रम रंगला। नगरपरिषद अध्यक्ष कुल दीपक शेंडे, नगरसेवक किशोर पाटील, संदीप पाटील, भगवान पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते। स्वामी मेधजानंदजी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। हरिओम श्री चिन्मय सद्गुरवे नमः। हा जो अमृत महोत्सव चालू आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की 31 डिसेंबर 1951ला पुण्यामध्ये गुरुदेव स्वामी चिन्मयानंदांनी पहिला प्रवचन केलं होतं गीतेवर कठोपनिषदावर, आणि त्याच्यासाठी म्हणून त्याला 75 वर्ष झाले म्हणून हा अमृत महोत्सव सुरू झालेला आहे। वर्षभर आहे। 31 डिसेंबरलाच ही रथयात्रा मुंबईमधून निघालेली आहे, पुण्यातून निघालेली आहे। ती फिरत 36,000 किलोमीटर करत भरत मंडपम दिल्लीला पोहोचणार आहे 23 ऑक्टोबरला। त्याचबरोबर 2 कार्यक्रम प्रत्येक सेंटर्सला, जवळ चिन्मय मिशनचे जे 300 सेंटर्स आहेत त्या ठिकाणी 2 उपक्रम चालू आहेत। एक आहे सामूहिक गीता 15व्या अध्यायाचं पठण आणि दुसरा आहे हनुमान चालीसा हवन। हे 2 मुख्य कार्यक्रम सर्व सेंटर्सवर चालू आहेत। यामध्ये खोपोलीचं बघितलं तर खोपोलीमधल्या चिन्मयनगरमधल्या सगळ्या रहिवाशांनी, स्त्रियांनी, पुरुषांनी, महिलांनी अतिशय उत्साहाने भाग घेतला। त्याच्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद पुन्हा मी करतच आहे, आणि त्यांनाही त्याच्यामध्ये मला वाटतं निश्चित आनंद आलेलाच आहे। आणि हे जे काम आहे या चिन्मय मिशनचं, बाकीचं काम जे चालतं आहे चिन्मय मिशनचं, ते आहे रोज संध्याकाळी 5-5:30 वाजता प्रवचन असतात। त्याचबरोबर एकादशीला गीता पठण असतं, नंतर पहिल्या रविवारी गायत्री हवन असतं, नंतर 3-4 महिन्यातनं तुमचं विष्णू याग असतो। असे विविध उपक्रम जे आहेत ते मिशनच्या तर्फे चालू असतात। प्लस लहान मुलांसाठी संस्कार वर्ग पण इथे चालू असतो। मोठ्यांसाठी सुद्धा अभ्यास वर्ग सुरू करायचा आहे। आता हळूहळू सगळे लोक जोडत चाललेले आहेत, त्यामुळे तो अभ्यास वर्गसुद्धा सुरू होईल। आणि अशा प्रकाराने चिन्मय मिशनचं काम गेले 75 वर्षापासून ऑल ओव्हर द वर्ल्ड सुरू आहे। हरिओम सद्गुरुवे नमः। चिन्मय सद्गुरुवे नमः। मी लतिका मुकुंद पवार, मी चिन्मय मिशनची सेक्रेटरी आहे। 1983 पासून मी चिन्मय मिशनमध्ये सहभागी आहे। चिन्मय मिशनतर्फे माझा तर अंतर्विकास झालेलाच आहे, पण आमच्या खोपोलीमधले अनेक महिलांचं, अनेक पुरुषांचं गीता पाठांतर याच्यामध्ये, म्हणजे पूर्वी या खोपोलीमध्ये गीता म्हटली जात नव्हती, पण 1983 पासून मी जेव्हा इथे आली त्यापासून आम्ही जो पुरुषोत्तमानंद, नंतर अनेक इथे येऊन गेले आणि त्या चिन्मय मिशनचे प्रमुख, आणि त्यांनी इथे चिन्मय मिशनचा पाया रोवला। आणि या पुरुषोत्तमानंदांच्यामुळे त्या संपूर्ण खोपोलीमध्ये गीतेचा प्रचार झाला। त्यावेळेला गीता यज्ञ इथे होत असे। 8-8 दिवसाचा यज्ञ असायचा। प्रत्येक गीताच्या अध्यायावर इथे प्रवचन असायची। त्यावेळेला हा गीता प्रचार पूर्ण खोपोलीमध्ये पसरवण्याचं काम चिन्मय मिशनने केले। आज घरोघरी प्रत्येक मुलाला भगवद्गीतेचा एक तरी अध्यायाची एक तरी ओळ येते। आज आता आम्ही यावर्षी जवळजवळ 400 विद्यार्थ्यांना आम्ही गीता पाठांतर स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला। त्यातली 18 मुलं ही महाराष्ट्र राज्यस्तरावर गेली, आणि तिथे ती म्हणजे त्या मुलाने इतकं तिथे यश आलं की तिथल्या लोकांनी त्यांचा इतका सत्कार केला की काही इथे आहेत पालक, त्यांच्या मुलांना तिथे स्टेजवर गीता म्हणायला लावली 15वा अध्याय, आणि सगळ्यांनी तिथे लोकांनी खोपोलीचं नाव या सर्व मुलांनी तिथे उज्ज्वल केलेलं आहे। शिवाय या ठिकाणी देवी वर्ग चालतो, संस्कार वर्ग चालतो। स्वामीजी आमचे रोजचा सत्संग घेतात। आमच्या स्वामीजींचे जवळजवळ 60 भागवत कथा झालेल्या आहेत अजून, म्हणजे इथपर्यंत ते इथे येऊन आता 15 वर्ष होतील। या 15 वर्षामध्ये त्यांचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर, कल्याण,
या ठिकाणी शिवाय खोपोलीमध्ये पुणा या ठिकाणी जवळजवळ 60 भागवत त्यांचे झालेले आणि भागवत इतकं सुंदर स्वामीजी सांगतात की माणूस मंत्रमुग्ध होतो. तर अशा प्रकारे या खोपोलीमध्ये संपूर्ण संस्कृतीचा विकास, आपल्या धर्माचा विकास, सनातनाचा धर्माचा विकास करण्याचं कार्य चिन्मय मिशन करते. चिन्मय मिशनमध्ये सर्व लोकांना सहभागी होण्याची इथे मुभा दिली जाते. मग तुम्ही देवी वर्गातनं या, युवा वर्गातनं या, बालवर्गातनं या, सत्संगातून या आणि या ठिकाणी खोपोलीमध्ये चिन्मय मिशन हा व्यक्तिमत्व विकासाचं कार्य करते. नमस्कार. पावन